आज दिनांक 8/3/2023 बुधवारला स्थानिक FES गर्ल्स हायस्कूल येथे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमासाठी सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण शाळेत दिसत होते। सकाळी सकाळी कार्यक्रमाची तयारी, सर्व वर्गातील 2-2 विद्यार्थिनी सुंदर अशा तयारीत महान महिलांची वेशभूषा करून शाळेत आल्या होत्या। तर प्रमुख वक्त्या म्हणून ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ मोहितकर मॅडम होत्या। शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय सौ महेश्वर मॅडम यांनीही आपले स्थान ग्रहण केले। स्त्री शिक्षणासाठी सध्या सावित्रीबाई, शेत शिकाल अकरावर झेलुनी स्त्री शिक्षणासाठी सध्या सावित्रीबाई आणि आजच्या या कार्यक्रमात सुरुवात केलेल्या सगळ्या स्त्रियांना मी वंदन करून त्या सर्व स्त्रियांना मी वंदन करतो। महिलांविषयी आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस साजरा केला जातो पण का बरं केला जातो? गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया। शाळेच्या त्या यानंतर मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत आपल्या लाडक्या विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले। तसेच वाघमारे मॅडमनी सुंदर अशा स्वागत गीताने मंचावरील सर्व मान्यवरांचे स्वागत केले। इतिहासाचे रंगरूप है आलया नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सततम्र कलेचे गुणी कुणी तपस्वी कुणी साधक कुणी तपस्वी कुणी साधक आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल म्हणजेच 8 मार्च जागतिक महिला दिन, महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिलांविषयी आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात जगभरात साजरा केला जातो। याबद्दलची माहिती कुमारी वाघमारे मॅडम यांनी आपल्या संचलनाच्या माध्यमातून दिली। दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिलांविषयी आभार व्यक्त करण्यासाठी दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस साजरा केला जातो पण का बरं केला जातो? यामागील कारण काय आहे हे माहिती आहे का आपल्याला? यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ मोहितकर मॅडम यांनी आपल्या भाषणातून आई, आजी व पूर्वीच्या महिला यांची स्थिती, त्यांच्यावरील बंधने यांचा उल्लेख करून आजचा काळ यांचा मेळ साधताना विद्यार्थिनींनी आज समाजात वावरताना आपल्या चारित्र्याचेही भान राखले पाहिजे अशा मौल्यवान विचारातून मार्गदर्शन केले। तसेच सावित्रीबाई जिजाऊ यांच्या महान कार्याचा उल्लेख करत त्यांनी शिक्षक व विद्यार्थिनी तसेच सर्वांना
आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या. आपल्या इतिहासाकडे वळू. हिंदू संस्कृतीचा काळ मातृसत्ताक पद्धती होती. त्यानंतरचा ऋग्वैदिक काळ. ऋग्वैदिक काळामध्येही समान अधिकार होते, परंतु उत्तरवैदिक काळामध्ये स्त्रियांचे होण्यातही हक्काबाबत क्षमता असणारी स्त्री, एवढं सृजन घेऊन वावरणारी स्त्री मैत्रिणी, इंद्रायणी. जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील इतरही महिलांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला की ज्यांच्या सहवासात आम्ही सर्व शिक्षक व आमच्या विद्यार्थिनी असतात. यानंतर जन्मबाईचा या गीताने नृत्याने कार्यक्रमाची तसेच वेशभूषेची सुरुवात झाली. मैं मदर टेरेसा को उन महान लोगों में गिना जाता है जिन्होंने अपने जीवन को दूसरों की उम्र में मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. किती भोगले किती सासले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखी गिरवले. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले. मी शिक्षणासाठी खूप त्रास सहन केला, तरीही विद्यार्थ्यांनो तुम्ही जास्तीत जास्त शिक्षणाकडे लक्ष द्यावे अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. धन्यवाद. हम चाहते हैं कि हमारी सेना मजबूत हो. किस लिए? किसी पे हमला करने के लिए नहीं, हम अपनी सीमाओं को बचाने के लिए, अपने देश को सुरक्षित रखने के लिए. कुमारी महेंद्र किनेकर. कुमारी टेकी महेंद्र किनेकर. पूर्णतया 57 में हुआ है. मैं अमीरा मोहित की कन्या हूँ जो मराठा सेना के मुख्य सेनापति थे. मैं 8 साल की थी जब मेरा विवाह छत्रपति शिवाजी महाराज के पुत्र राजाराम महाराज के साथ हुआ. राजाराम महाराज के मृत्यु के बाद सत्ता की कमान उस पर आ गई. रानी लक्ष्मीबाई देशभक्त, एक लोहा नारी, स्वदेवी की अमिट कहानी, भारत भूखी मान बढ़ाने आई झांसी की रानी. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम असा राजस्व सत्व गुणाचे बाळ करून देणारी विधाने थी. दूर प्रयोगों को करने की मन में सबने ठानी थी. धन्यवाद. कोण? झाशीची राणी लक्ष्मीबाई. यानंतर ज्यांच्या संपर्कात आम्ही रोज असतो अशा खिचडी करणाऱ्या महिला यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.
यापुढे पुढचे विलास संगमासाठी जोरदार आवाज टायर में मजबूती होता है। यापुढे कवी दत्तराव शेट्टी यानंतर आदरणीय मुख्याध्यापिका सौ भुट्टे मॅडम यांनी अध्यक्षीय भाषण केले। त्यांनी आपल्या भाषणात कर्तृत्ववान महिलांचा उल्लेख करून आपणास जे स्वातंत्र्य अधिकार मिळाले याचा उल्लेख केला। तसेच आरक्षण 30% वरून 50% मिळाले की स्त्री पुरुष समान हक्क होईल असे स्त्रियांच्या हक्काबद्दलचे मौलिक विचार त्यांनी मांडले। तसेच शाळेच्या महिलांचा सन्मान करण्यात आला याबद्दलच्या विचारात त्यांनी सांगितले की डिग्री डिप्लोमा नसतानाही महिला कशा कर्तृत्ववान असू शकतात, या महिला उत्तम प्रकारे बचत गट चालवतात असा उल्लेखही त्यांनी केला। तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना त्यांनी आपल्या भाषणातून शुभेच्छा दिल्या। यानंतर कुमारी वाघमारे मॅडम यांनी सर्व महिलांना शुभेच्छा देताना काय सांगू बाई तुला माझ्या मैत्रिणीचा तोरा ही स्वरचित कविता सादर केली। यानंतर शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन। आभार प्रदर्शन कुमारी गवारे मॅडम यांनी केले। त्यांनी सुद्धा एक कविता सादर केली आणि त्यांनी या आपल्या कवितेतून सर्व शिक्षकांना, सर्व विद्यार्थिनींना, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या।